चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे। चंद्रपुरात काँग्रेसचा की भाजपचा महापौर होणार की उद्धव ठाकरेंची शिवसेनेचा महापौर खरं तर शिवसेना महापौर पद पटकावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। चंद्रपुरात बहुमताचा आकडा हा 34 आहे, काँग्रेसकडे 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3 असं 30चं संख्याबळ आहे, तर भाजप 23, शिंदेंची शिवसेना 1, शिवसेना उबाठाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2, 2 अपक्ष, बसपा 1 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे। कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानं ठाकरेंची शिवसेना किंग मेकरची भूमिका बजावणार आहे। जो पक्ष आपल्याला महापौर पद देईल त्याला पाठिंबा देऊ असा पवित्रा ठाकरेंच्या पक्षाच्या चंद्रपुरातील नेत्यांनी व्यक्त केलाय, तर ठाकरेंची शिवसेना आपल्याला पाठिंबा देईल असा विश्वास भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पक्ष काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। आमची डे 1 पासून जे भूमिका आहे आपल्या माध्यमातून मी वारंवार सगळ्या नेत्यांना आम्ही सांगत आलेलो आहोत। प्रत्येक मीटिंगमध्ये सगळ्या पक्षांना सांगत आले आहे का आमच्या गटाला महापौर देईल, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, त्या भूमिकेवर आम्ही तयार आहोत। राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर झाला आणि ठिकठिकाणी विजयी गुलाल उधळला गेला। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। सर्वच जिल्हा परिषदांमध्ये महायुतीनं धडाकेबाज कामगिरी केली, तर विरोधकांची मात्र या निवडणुकीत धूळधाण उडाली। या निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 12 पैकी सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता स्थापन होईल असं दिसतंय। लातूर, कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षानं कडवी झुंज दिली। जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसवर विरोधात बसण्याची वेळ आलेली आहे। तर जिल्हा परिषदेच्या एकूण निकालांवर आता आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महायुतीला खरं तर 12 जागा किंवा 12 ठिकाणी ते जिंकून आलेले आहेत। विरोधकांना मात्र कोणतीच जागा पटकावता आली नाही। आता तुमच्या जिल्ह्याचा नेमका कारभारी कोण हे आपण पाहूयात। पुण्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असणार आहे। साताऱ्यात भाजप मोठा गट ठरलेला आहे किंवा भाजप कारभारी असणार आहे। तिकडे सोलापुरात भाजप, सिंधुदुर्गात देखील भाजपनंच आपला झेंडा फडकावलाय। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत रोहित पवार अजित पवारांच्या पत्रकार परिषदेविषयी बोलणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती, तर या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती आणि आपण विशेष पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे रोहित पवार आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।